हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड हॅपी होली. तर आज आहे होळी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे होळी स्पेशल ड्रिंक म्हणजेच थंडाई. होळी आली आणि अजून तुम्ही थंडाई बनवण्याचा प्लॅन केला नाही तर चला आजच करूया, कारण आज मी थंडाई ही घरी असलेल्या इन्ग्रेडियंटपासूनच बनवणार आहे. तर बघा, थंडाई बनवण्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. म्हणजेच 1 कप बदाम घेतली, 1 कप काजू, 1 कपाला थोडं कमी पंपकिन सीड्स, हाफ कप पिस्ता, हाफ टेबलस्पून एवढे मिरे, 2 टेबलस्पून खसखस, 2 टेबलस्पून सौंफ आणि 8 ते 10 विलायची. आता या सगळ्या गोष्टींना मिक्सरमधून ग्राइंड करून याचा आपण प्रीमिक्ससुद्धा तयार करून ठेवू शकतो. पण इथे मी 1 ते 1.5 कप पाणी ॲड करून याला भिजत घातले आहे 3 ते 4 तासांसाठी. आता याला भिजायला 3 ते 4 तास लागणार होते, म्हणून मी हे रात्रीच भिजायला घातलेलं. आता होळीच्या पूजेचं एक रोज वाजला होता, त्याचेच पेटल्स काढून मी ते ॲड करून घेतले. आता एकदा याला छान मिक्स करून ओव्हरनाईटसाठी झाकून ठेवून देते आहे, कारण थंडाई ही मला मॉर्निंगलाच बनवायची होती. आता ड्रायफ्रूट्स भिजत घातल्यानंतर भरपूर वेळ होता माझ्याकडे, म्हणून मी विचार केला की आता दुधाचं मिश्रण पण तयार करून ठेवून देते आहे. म्हणून इथे दूध बॉईल करायला ठेवते आहे आणि त्याचबरोबर एका साईडला कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार करून घेत आहे. आणि जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही कुठल्याही प्रकारचा आईस्क्रीमसुद्धा यूज करू शकता. इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. जर तुम्ही कस्टर्ड पावडरऐवजी आईस्क्रीम यूज करत असाल तर ती आईस्क्रीम तुम्हाला दूध थंड झाल्यानंतरच ॲड करायची आहे. आता इथे दूध बॉईल झालं की लगेच आपल्याला कस्टर्ड पावडर आणि केसर ॲड करून घ्यायचं आहे. केसरमुळे इथे आपल्या थंडाईला खूप सुंदर असा कलर आणि टेस्टसुद्धा येणार आहे, म्हणून केसर मस्ट यूज करायची आहे. जर तुमच्याकडे केसर असेल तर नक्कीच ॲड करा, पण नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, कारण आपण या थंडाईमध्ये भरपूर अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत की त्याने टेस्ट आपला छानच येणार आहे. जसं की विलायची, सौंफ आणि अशा खूप छान फ्लेवरवाल्याच गोष्टी आहेत की आपण या थंडाईमध्ये ॲड करणार आहोत. तर बघा, दूध बॉईल झालेलं आहे. आता लगेच आपण कस्टर्ड पावडर आणि केसर ॲड करून घेऊया. आता इथे दूध बॉईल तर झालेलं आहे, पण तरीसुद्धा 4 ते 5 मिनटासाठी लो फ्लेमवर याला ठेवून देऊ. आता दूध थोडं थंड झाल्यानंतर ओव्हरनाईटसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. मॉर्निंगला उठताच फ्रीजमधून दूध बाहेर काढून घेतलं आहे आणि दुधाची थिकनेस बघा, दूध थोडं हे घट्ट झालेलं आहे. दूध हे खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे, याची थिकनेस एवढीच ठेवायची आहे. म्हणून कस्टर्ड पावडर थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे, कारण यात आपल्याला ड्रायफ्रूटचं पेस्टसुद्धा ॲड करायचं आहे, म्हणून इथे दुधाची थिकनेस थोडी कमीच ठेवायची आहे. तर बघा, ओव्हरनाईट भिजत घातल्यानंतर आपले ड्रायफ्रूट्स थोडे फुलून आले आहेत. आता हे भिजत घातलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता ही थंडाई मला पानच्या फ्लेवरमध्ये बनवायची आहे, म्हणून आपण पानमध्ये वापरणारे काही मसाले यामध्ये ॲड करणार आहोत. तर सगळ्यात आधी पानच ॲड करून घ्यायची आहेत. तर बघा, अशा पद्धतीने या पानाची देठ आधी काढून घ्यायची आहेत आणि हे पानं कटिंग करून आपल्याला मिक्सर जारमध्ये ॲड करून घ्यायची आहे. पान जनरली सगळ्यांनाच आवडतो, तर या पानाचा टेस्ट या थंडाईला खूप छान येणार आहे आणि या पानामुळे थंडाईचा कलरसुद्धा खूप छान दिसणार आहे. बघा, इथे मी 8 ते 10 पान ॲड करून घेतले आहेत. तुमच्याकडे अजून असेल तर तुम्ही 10 ते 15 पान ॲड करू शकता यात. आता पानात वापरणारा मसाला म्हणजे हे बॉम्बे मिक्सचं पॅकेट होतं माझ्याकडे, म्हणजेच मुखवास. तर हे मुखवास मी इथे 1 टेबलस्पून ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1/4 कप खडीसाखर, 2 टेबलस्पून गुलकंद आणि या पानाचा कलर फ्रेश दिसावा म्हणून यासाठी 2 ते 3 आईस क्यूब ॲड केलेले आहेत. आता या थंडाईमध्ये लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण या मिक्सर पॉटमध्ये ॲड करून घेतले. आता याला आपण ग्राइंड करून घेऊया. आता बघा, आपलं थंडाईचं मिश्रण हे दुधात ॲड करण्यासाठी तयार झालेलं आहे. आता या ड्रायफ्रूटच्या मिश्रणाला स्ट्रेनरच्या हेल्पने गाळून घ्यायचं आहे. पण आता मी या कलरसाठी सॅटिस्फॅक्शन नाही आहे, कारण माझे पान कमी झाले होते आणि त्याचमुळे जो कलर मला हवा होता तो कलर इथे मला मिळाला नाही आणि त्याचमुळे मी इथे थोडं फूड कलर ॲड केलेला आहे, ग्रीन कलरचा. तर बघा, थंडाईचा कलर इतका सुंदर आलेला आहे, पिस्ता कलर, आणि हाच कलर मला हवा होता. पण जर तुम्ही पान थोडे जास्त ॲड केले तर तुम्हाला
फूड कलर ॲड करायची गरज पडणार नाही. माझे पानं कमी पडलेत त्यामुळे मला फूड कलर थोडा ॲड करायची गरज पडली. म्हणजे मी 2 ते 3 थेंबच यूज केलेलं आहे. हे दूध 1 लिटर एवढंच आहे, म्हणून एवढा मसाला यासाठी सफिशियंट आहे. बाकी मसाला मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आता गरमी असल्यामुळे आपण ही थंडाई कधीही पिऊ शकतो. त्यामुळे आपण जर हा मसाला बनवून ठेवायचा आहे तर आपण कधीही बनवू शकतो. असं जरुरी नाही की होळी स्पेशलच बनवायचं आहे, तर बनवण्याला स्टोअर करून पण ठेवू शकतो. तर बघा आता इथे आपली थंडाई तयार झाली आहे. आता याला डेकोरेट करण्यासाठी 2-4 पिस्ताचे तुकडे, 2-4 रोज पेटल्स, 1 ते 2 केसरच्या काड्या आणि मुखवास जो आपण पानात यूज करतो त्यामध्ये छोटे छोटे रेड बॉल्स असतात ते आपण यामध्ये ॲड करून घेऊया. आता ही थंडाई टेस्टलाच नाही तर दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे. तर चला आता तुम्ही पण ट्राय करा आणि होळी एन्जॉय करा. वन्स अगेन हॅपी होळी. थंडाईची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.